नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण 21 ते 50 ही संख्यानामे सहजपणे विद्यार्थ्यांना कशी शिकवायची याविषयी माहिती बघणार आहोत. तसे पाहिले तर 21 ते 50 ही संख्यानामे विद्यार्थ्यांना लक्षात ठेवण्यासाठी थोडीशी अवघड जाते, परंतु ते जर का आपण विविध उपक्रम आणि कृती तसेच खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले तर त्यांना ते समजण्यासाठी अतिशय सोपे जाते. चला तर आपण हेच आता एक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण शिकून घेऊया. चला तर ही ऍक्टिव्हिटी म्हणजे या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण एका बाजारात जाणार आहोत. या बाजारात भाजीपाला मिळणार नाही आपल्याला, तर तेथे आपल्याला संख्यानामे मिळणार आहेत. यामध्ये काही विद्यार्थी हे संख्यानाम विकणारे असतील तर काही विद्यार्थी हे संख्यानाम घेणारे असतील. तर चला आपण ही ऍक्टिव्हिटी करून बघूया. या ऍक्टिव्हिटी मध्ये काही विद्यार्थी विक्रेते होतील आणि काही विद्यार्थी ग्राहक होतील. आता ग्राहक, मला 27 ही संख्यानाम द्या. विक्रेता, 27 म्हणजे 7 एकक आणि 2 दशक होय. ग्राहक, अगदी बरोबर. दुसरा ग्राहक म्हणेल, मला 32 द्या. 32 म्हणजे 2 एकक आणि 3 दशक. अशा पद्धतीने सर्व संख्या बोलल्या जातील. दुसरा एक ग्राहक म्हणत आहे, मला 42 द्या. 42 म्हणजे 4 दशक आणि 2 एकक म्हणजे 42. हो, अगदी बरोबर. नंतर आणखी एक दुसरा ग्राहक म्हणत आहे, मला 47 द्या. 47 म्हणजे 4 दशक आणि 7 एकक म्हणजे 47. अशा रीतीने सर्व संख्या बोलल्या जातील. दुसरा एक विद्यार्थी येतो आणि त्या टोपलीतून एक चिठ्ठी उचलतो आणि ती चिठ्ठी बाकीच्या विद्यार्थ्यांना दाखवतो आणि विद्यार्थी म्हणतील, हे आहे 37. नंतर आणखी दुसरा विद्यार्थी येतो आणि एक चिठ्ठी त्या टोपलीतून उचलतो आणि ती चिठ्ठी बाकीच्या विद्यार्थ्यांना दाखवतो आणि विचारतो, हे किती आहे? हे आहे 47. तर बघा, आपण हे 21 ते 50 संख्यानामे समजून घेण्यासाठी अजून तिसरी कृती घेत आहे, झटपट उत्तर देण्याची कृती. तर यामध्ये मला सांगा, 21 नंतर लगेच येणारी संख्या कोणती आहे? बरोबर, 22. 29 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 30. 40 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 41. अगदी बरोबर. तर हे 30च्या नंतर कोणती संख्या येते? 34. अगदी बरोबर. 45च्या नंतर कोणती संख्या येते? 46. अगदी बरोबर. तसेच मला सांगा, 50च्या अगोदर कोणती संख्या येते? 49. अगदी बरोबर. अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना झटपट संख्यानामे विचारून संख्यानामे कशी लक्षात ठेवायची याविषयी आपल्याला सराव देता येईल. तर बघा शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे विविध कृती आणि उपक्रमातून जर का आपण ह्या संख्यानाम्यांचा सराव घेतला तर विद्यार्थ्यांना सहजपणे लक्षात ठेवणं सोपे जाईल. धन्यवाद.